अधिक मासात मुलीला जोडवी का देतात? अधिक मासाला पुरुषोत्तम मासही म्हटले जाते. या महिन्यात जप, दान, सुवासिनी पूजन आणि कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे आणि दीपदानालाही. जोडवी हे विवाहित स्त्रीच्या अखंड सौभाग्याचे लक्षण मानले जाते. माझ्या लेकीचे सौभाग्य अखंड राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो, याच पवित्र भावनेने अधिक मासात मुलीला जोडवी दान केली जाते. महाराष्ट्रातील वाण देण्याची परंपरा याच भावनेतून आली आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक अलंकाराला एक अर्थ आहे. जोडवी हे केवळ सौंदर्याचे साधन नसून ते कुटुंबातील स्थैर्य आणि पृथ्वी तत्वाशी जोडणारा अलंकार मानला जातो. पूर्वीच्या काळी अधिक मासात आईवडील मुलीला जोडवी, साडी, हिरवा चुडा आणि हळद कुंकू देऊन तिचा सन्मान करायचे. हा केवळ एक दागिना नाही, तर लग्नानंतरही मुलगी माहेराशी आणि आपल्या मुळांशी कायम जोडलेली आहे, हा संदेश देणारा एक हळवा गप्पा आहे. जोडवी नेहमी चांदीची असते. आयुर्वेदानुसार चांदी हा धातू शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास आणि थंडावा देण्यास मदत करतो. पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घातल्यामुळे तिथल्या विशिष्ट नसांवर दबाव येतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि मानसिक स्थैर्य लाभते, अशी पारंपरिक धारणा आहे. पारंपरिक मान्यतेनुसार या बोटाचा संबंध स्त्रीच्या प्रजनन आरोग्याशी जोडला गेला आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक परंपरेमागे केवळ श्रद्धा नसते, तर त्यात प्रेम, आरोग्य आणि नात्यांची जपणूकही दडलेली असते.